कप्परमालच्या आश्रमाला बाय बाय करून आता आम्ही पुढे निघालो. सकाळी अंधारातच आंघोळ बिंघोळ केल्या. तिकडे ते शंकराचं मंदिर त्यांनी बनवलं, तिथे आम्ही संध्याकाळी छान सनसेट बघितला. आणि इकडे आता सूर्याची लालिमा पसरायला लागली. असं गाडीमधनं भाज्या वगैरे विकायला आणतात. आदिवासी पाडे असतात, त्यांना जे तिथे लावलेलं असतं जवळपास तेवढंच, बाकी काय हवं असेल तर असे दुकानदार 2 व्हीलर 4 व्हीलरमधनं विकत असतात. आता आमचा रस्ता सगळा घाट रस्ता आहे आणि उताराचा आहे. चढ उतार आहे, चढ पण आहेत. आता मला बरंच अंतर चालायचं आहे. 8 किलोमीटरला एक आश्रम लागेल, तिथे बालभोग घेऊ आणि मग निघू. धोका आहे सगळं दरीमध्ये, त्यामुळे मैया काही दिसत नाहीये. शूलपाणीमध्ये प्रगती झाल्यामुळे चांगले डांबरी रोड झालेत, त्यामुळे परिक्रमावासींची सुविधा खूपच चांगली झाली. आमची वाट अशी घाटाघाटानी डोंगरांना वळण घालत 15 किलोमीटर अशी उतारावर जाणार आहे. खाली खोल दऱ्या आहेत, तिकडचाही दिसतोय रस्ता. नागमोडी करत उंच पर्वत उतरून आलोय आम्ही आता खाली, आणि अजून खालच्या दरीत उतरत जायचंय. छोट्या छोट्या गावांमध्ये सुद्धा ही मळणी यंत्र पोहोचली आहेत. तर आदिवासी पाड्यांमध्ये सुद्धा म्हणजे या लोकांना गिरणीत जायची गरज नाही, यंत्रच इकडे आलंय. जाने के लिए रास्ता छोड़ा है क्या? रास्ता सगळा कोंडा बाजूला, धान्य बाजूला. रस्त्यात एक नैसर्गिक धबधबा, वरच्या बाजूनी ओढा वाहत आलेला आहे, त्याचे असे छोटे छोटे जलप्रपात होतात. वाहत इकडे चालले पाणी. घाट हळूहळू उतरत चाललंय. मधनं छोटे छोटे चढ येत आहेत. चालले हळूहळू. कप्परमालच्या हायेस्ट पॉईंटवरून आम्ही
डाव्या बाजूला जी नदी बघत होतो संध्याकाळी, म्हणजे नदी असं नाही म्हणतायत, फुगवटा नदीचा, मैयाचा फुगवटा आतमध्ये घुसलेला, त्या स्थानावर आलो आहे आम्ही आता. असंच अजून कडेकडेनी रस्त्यावरून जायचं आहे. मग 1 किलोमीटर बोटीतून प्रवास आहे. मग धडगाव येथे आहे आमचा आजचा दिवसाचा शेवट होणार आहे. आज आमचं खूप चालणं झालं आहे. एकूण 24 किलोमीटर होईल आज. तिकडून कुठून तरी पर्वतांवरनं आम्ही आलो. आजच्या दिवसात एका घाट उतरत 15 किलोमीटर, मग जेवलो आणि आता पुढे 9 किलोमीटर जायचं आहे. त्यातलं निम्म अंतर आलं आहे, तर निम्म व्हायचं आहे अजून. असं घाटाने चालायचं आहे. सूर्यास्ताला चालला आहे आणि आता आम्हाला बोट 1 किलोमीटर पुढे बिलगावला सोडणार. सबका नंबर वाला है क्या? सब नंबर वाला है. ये नंबर पे ही शायद. आमचा बोटीतला प्रवास चालू झाला. 1 किलोमीटर बिलगावपर्यंत. नंबर पे कितनी बोट चलती है? कालचा आमचा बिलगावचा मुक्काम असा होता, ओपन शेडमध्ये. पण यावेळेस ते छान केलं होतं, कवर्ड बायकांसाठी आंघोळीला. ती इथे उत्तम सोय होती. आता आजचा दिवस परत सुरू. तिकडून बोटीने आलो होतो आम्ही. उदाई नदीचा पूल पार करून आम्ही आता पुढे निघालो. पाण्याला वेग आहे, म्हणजे उतार दिसतोय तिकडे. जागोजागी बांध पण घातलेत. नंदुरबार जिल्ह्यातलं शेवटचा अगदी म्हणजे MP बॉर्डर, त्यातल्या त्यात मोठं गाव दिसलं हे. मग इथे 2 मजली घर पण दिसलं आम्हाला, कारण सखल भाग आहे, शेतीवाडी, त्यामुळे त्यातल्या त्यात समृद्ध आहे. सेटल्ड गाव. नदी पण आहे शेजारी. लालपरी, महाराष्ट्राची लालपरी पण दिसली इकडे. महाराष्ट्राच्या शेवटच्या स्टॉपला मगाशी गेली होती आणि तिथून आता परत चालली. स्टेट ट्रान्सपोर्ट सर्व्हिस. बोरी तालुका धडगाव या ठिकाणी आम्ही देमशाजी बोलजी पावरा यांच्याकडे खिचडी प्रसादी खाल्ली, आराम केला. इकडे कपडे धुतले, ते आता थोडे वाळलेत, थोडे आहेत अजून, पुढे जाऊन परत वाळवू. इथून आता आम्ही पुढे निघालो. ते शाळा आहे मुलांची. मुलं मग अशी बरंच काय काय म्हणत होती. आता सुट्टी दिसते, मधली सुट्टी, खेळताय. इकडे पूर्वी कमंडलू बनवायचे ना, तसे ते भोपळे आहेत. पूर्वीच्या काही भांडी नव्हती तेव्हा असा उपयोग करायचे. मीठे खाता है, ये कड़वे से. हाँ हाँ. शुलपाण्याची झाडी चालूच आहे. आता इथे एक मस्तपैकी नदी आली आहे. दृश्य फारच सुंदर होतं, त्यामुळे थांबली. मध्ये 2 दिवस नेटवर्क नव्हतं आम्हाला. त्यानंतर एअरटेलचं आलं नेटवर्क, त्यामुळे व्हिडिओज काही येऊ शकले नव्हते. आता 5G नेटवर्क पकडतंय, तेव्हापासून व्हिडिओ टाकले.
खूपच सुंदर दृश्य आहे आणि मागचे शूलपाणीचे उंच उंच डोंगर. अजून 40-50 किलोमीटरपर्यंत शूलपाणी आहे. गोरा कॉलनीला आम्ही गुजरातमध्ये जेव्हा प्रवेश करू तेव्हा शूलपाणी संपेल. चहाची आवश्यकता होती आम्हाला. योग्य वेळेला मिळाला चहा. वरून जी नदी दिसत होती ती आता इथे पोहोचलोय आम्ही. सामने नदी में नहा लेने के आश्रमशाळा असते मुलांच्यासाठी. प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक. आश्रमशाळा राजबर्डी. म्हणजे आदिवासी मुलांसाठी इथे राहण्याची सोय असते. शिक्षण, खाणं सगळं काही. एकदाचा आश्रम आला. श्री शंकर नर्मदा आश्रम धनाजी. खूप छान प्रवेशद्वार आहे. मी अगोदर व्हिडिओमध्ये बघितलं होतं हे, पण छान आहे आश्रम. ते ऑडिटोरियम केलं आहे. नर्मदे हर. कहाँ जाना है? नर्मदे हर. नर्मदे हर. तिकडे मैयाची मूर्ती आहे. ते सगळं नंतर दाखवेन मी. आश्रम हा असा आहे. बसायची सोय वगैरे. छान शंकराचं मंदिर आहे. मारुती राया. आणि नर्मदा मैया. नर्मदा मैयाला छान केलंय. हिमालयासारखं बॅकग्राऊंड. श्री शंकर नर्मदा आश्रम धनाजे या ठिकाणून आता आम्ही निघतोय. खूप छान सोय होती. सीता कुटी म्हणून ही बांधली आहे फक्त लेडीजसाठी, आणि त्यांच्यासाठी सेपरेट टॉयलेटची सोय. इकडे किचन वगैरे आहे आणि आवार प्रशस्त आहे. आणि इकडे छान मंदिर तयार केली आहेत. इतकी लोक फुल होती की मंदिरात पण सगळीकडे लोक झोपली होती. सगळ्यांनी आता सकाळी सकाळी कपडे धुवून वाळत घातलेत, पण आम्ही काही तसं करत नाही. ऊन आलं की मग जेवणाच्या ठिकाणी कपडे धुवून वाळत घालतो. जेवण होईपर्यंत वाळतात, आराम होईपर्यंत. चला नर्मदे हर. धडगाव आहे, मोठं गाव आहे. ते आता जवळ यायला लागले. ही नदी कोणती आहे माहीत नाही, पण मोठी नदी आहे. सूर्य भगवान बरेच वर आलेत. धडगावचं बस स्थानक आहे. आता इकडे सुद्धा सुधारणा पोचल्या. चकाचक केलंय बस स्थानक.
नंदुरबार जिल्हा महाराष्ट्र असल्यामुळे आपल्या एस टी बसेस आहेत, बेलगावपर्यंत जातात त्या, आम्हाला रस्त्यात भेटायच्या त्या. बाबाजींनी आम्हाला चहासाठी थांबवलंय. सकाळची वेळ असल्यामुळे चहाची दुकानं चालू आहेत, बाकी सगळं काही बंद आहे. चहा दूधची दुकानं चालू आहेत. अनेक वर्षांपासून राजू टेलर आहेत, ते इथे टेलरिंगची सेवा म्हणजे बॅगा लोकांच्या मोडलेल्या तुटलेल्या काय शिवायचे हे सगळी सेवा देत आलेले आहेत. आता सकाळची वेळ असल्यामुळे दुकान बंद आहे. फक्त अशी दुकानं जी गृहोपयोगी वस्तू आहेत ती चालू आहेत आणि मेडिकल. ये हमारा मैया देखो भाजी. महाराज हमसे सेवा करवा दे रहे हैं. महाराज नहीं, महाराज नहीं करवा रहा है. मैया करवा रही है. बात जानो आप. मैया के खेलने आ रहे हैं. ये देखो भाई जी आटा छान रहे बाजरी का. नर्मदे ये आश्रम है. नर्मदे. बेळगाव पासून आम्ही निघालो 7 किलोमीटरवर हा आश्रम होता. या ठिकाणी आम्हाला चहाला थांबवलं. मग आम्हाला चहा नको म्हटल्यानंतर त्यांनी आम्हाला फरसाण खायला दिलं, आराम केला. मग आम्ही चहा घेतला, त्याच्याबरोबर टोस्ट खाल्ले. महाराज म्हटले सेवा करायची इच्छा असेल तर बनाएंगे. मग आम्ही त्या भाज्या खिसल्या. मग त्यांनी सगळ्या सामान दिलं, ते खिसलं. आता त्याचा आटा आमचे बाबाजी आटा मळत आहेत. सगळे आराम करतात. पराठ्याच्या आशेने सगळ्यांना थांबवून घेतले त्यांनी. आता सगळे खाऊनच निघतील. मग त्यांनी त्यासाठी अगदी सगळ्यांना कुठेतरी जेवणात वेळ जाणारच ना, आता थांबा एक आग्रहाने थांबून. महाराज अमरकंटकला राहतात आणि मग काही महिन्यांसाठी सेवा करायला इकडे येतात. आणि त्यांना स्वतःचं काही नको असतं म्हणजे प्रसिद्धी. आणि शीख समाजाचे असणार, कारण ते गुरुवाणी ऐकत असतात, मोबाईलवर लावून ठेवलेली असते. किसून मळून झाल्यानंतर छान झाले. किसून मळून झाल्यानंतर आता हे सगळे पुढचे बॅच लागली लाटायला आणि पुढची बॅच लागली भाजायला. थंडी वाजत असून त्यांनी इथे या, इथं खूप आग लागते, गरमी लागते. सपन झाल्या. फावल्या वेळात कपडे वाळत घातले धुवून. शंकराचं मंदिर. आत्ता त्या टेकडीवरून आम्ही शॉर्टकट घेतला. इकडून वळून रस्ता जाणार होता. एकाने सांगितलं इकडून जा, त्यामुळे शॉर्टकटने आम्ही उतरलो इकडून. शेजारून झरा वाहतोय आणि इथून आता खाली जाणार.
तिकडून नदी क्रॉस करून मग त्या मेन रोडला जाणार. मजा आली. तिकडून स्ट्रेट खाली उतरल्यावर हे झरणा. ते नदीमध्ये तिकडे कन्वर्ट होतं आणि तिकडे रस्ता भेटला आम्हाला. मंडळी तिकडून येत आहेत सगळी. आणि आता आम्हाला हे दगड्यांवर उड्या मारत जायचं आहे पलीकडे. अजून एक नदी मैयाला भेटायला फास्ट चालली आहे. तिकडच्या लोकांचे साडी नेसण्याचा फार वेगळा प्रकार आहे. कसं नेसलेलं कळत नाही, पण फार वेगळं असतं ते. इकडे परिक्रमावासी सावलीत आराम करतात. वाटेत लागलेल्या नदीवर पाय पाण्यामध्ये सोडून बसण्याचा मोह झाला. जुना पूल आहे. मैया नर्मदे वाट. थोडा पाण्यात टाइमपास करणार. सॉक्स धुवून घेतले, उरका पाडला त्याचा. जागा होती एवढी गोरी झाली. दिवस आता मावळतीला लागलाय. आम्ही खुंटामोडीच्या आश्रमात निघालो आहे. अजून एक नदी अशी वळत वळत चालली, इकडून येऊन इकडं वळून तिकडे. अशा मैयाच्या बाजूला वाहत जाणाऱ्या 999 नद्या, ओहोळ, झरणे सगळे मिळून असे आहेत दोन्ही बाजूंनी. सूर्याच्या प्रकाशात पाणी एकदम चमकते. अजून एक नाला. त्याला बांध घातलेले असतात जागोजागी. शॉर्टकट आहे काय? इथून आम्ही एक शॉर्टकट घेतला. रस्त्याला डोंगराला गोळ सापडण्यापेक्षा इकडून आलो. फर्ग्युसन झील चढल्यासारखं. वर चढून खाली उतरायचं, नाहीतर मग रस्त्याने गोल फिरून यायचं. एकदाच आमच्या आश्रमाला खुंटामोडीचा झेंडा लांबून दिसला की जीवात जीव येतो. छानपैकी झाडं लावली आहेत झेंडूची. खुंटामोडी अन्नक्षेत्र.